लोक सहारा हिंदी न्यूज लाइव। नमस्कार, लोक सहारा हिंदी न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं शेखैन। चलिए जानते हैं आज की खबर। आज नांदेड़ शहर में बंजारा समाज की ओर से भव्य आरक्षण मोर्चा निकाला गया। बंजारा समाज की मुख्य मांगनी है कि एसटी में से उनको आरक्षण दिया जाए। वैसे ही पूरे मराठवाड़े से हर एक गांव के लोग इस मोर्चे में आकर शामिल हुए। ये मोर्चा वसंतराव नायक पुतले से शुरू होकर जिलाधिकारी कार्यालय तक गया। आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे। आमचे स्थानिकचे आमदार श्री तुषार भाऊ राठोड साहेब, तसेच आमचे बीडी चव्हाण साहेब, आमचे कैलास गोरशेकवाडीचे संदेश भाऊ, सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूने मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे। तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांसोबत सर्व पक्षांनी मीटिंग घेतलेली आहे। त्या मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखर न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अप्रतिम सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्रीसह बंजारा समाज रस्त्यावर उतरलो आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरले। यांची मागणी ही रास्त मागणी आहे। आम्ही त्यांना निवेदन केलंय की आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल, केंद्राचं सरकार असेल, मोदीजींचं सरकार असेल, यापर्यंत आपण पोहोचावं। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, एसटी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ते पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं, आमच्या धर्मगुरूच्या वतीनं, आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय सेवालाल। मी आज सर्व बंजारा भगिनी आणि बंधूच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आली आहे की आमचा जो समाज आहे बंजारा समाज, लमानी समाज, तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण का? महाराष्ट्रामध्ये आम्ही VJB मध्ये का, विमुक्त जाती का? जेव्हा की आम्ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये SC आणि ST च्या अंतर्गत आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे। तिथल्या आमचा जो समाज आहे तो सुशिक्षित होऊन पुढे चालत आहे। महाराष्ट्र हा निजाम, ज्या वेळेला महाराष्ट्र निजामासोबत होता, निजाम मध्ये होता, निजामचा पाठ होता, त्यावेळेचे जे गॅजेट्स आहेत ते आम्हाला ST चे मिळालेले आहेत। आणि त्यानंतर जेव्हा फाळणी झाली, जेव्हा आपण वेगळे झालो, त्यावेळेला मराठवाड्यामध्ये उरलेला जो बंजारा समाज आहे किंवा महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो विमुक्त जातीमध्ये गिणण्यात येतो। विमुक्त जाती म्हणजे काय? विमुक्त जाती आणि आदिवासी जातीमध्ये खूप अंतर आहे। आमचा जो समाज आहे तो डोंगरामध्ये शेळ्या पालन करणे, मेंढा पालन करणे, लादणीचा व्यवसाय करणे, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाणे म्हणजे खरोखर हा आदिवासी समाज आहे। तर त्या आदिवासी समाजाला पुढे यावं, त्याचा आधार घेऊन एक महिनाभरापूर्वी राज्यातील मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्याचा GR या शासनाने निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये आहे। आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या GRचा आधार घेता येत असेल तर याच GRचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला STच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत। आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे हा महाएल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता आणि 1 लाखापेक्षा अधिक या ठिकाणी समाज बांधव एकत्रित आले आहेत। आणि या मागणीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या